बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करण्यासाठी खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथे ग्रामपंचायतच्या वतीने होमिओपॅथिक औषधीचे वाटप करण्यात आले। कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आले नाही। हा रोग होऊ नये यासाठी सध्या तरी प्रतिकारशक्ती वाढवणे एवढा एकच मार्ग शिल्लक आहे। यासाठी फास्टर डेव्हलपमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने आर्सेनिक अल्बम 19 ही रोगप्रतिबंधक होमिओपॅथी औषध तयार करण्यात आली आहे। केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाला मान्यता दिली आहे। याच अनुषंगाने पिंपरी गवळी येथील ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या सहभागातून 800 कुटुंबियांना या आर्सेनिक अल्बम 19 या होमिओपॅथिक औषधीचे वाटप करण्यात आले। यासह गावात अनेक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत। होमिओपॅथिक औषधाचं वाटप करण्यात आलेलं आहे। हे सगळे आमचे सरपंच गावकरी लोक यांच्या वतीने हे वाटप करण्यात आले आहे। याच्या आधी पण आमच्या गावामध्ये बरेचसे उपक्रम राबवले, जसे प्रत्येक एरियामध्ये सॅनिटायझरच्या बॉटल आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन डेटॉल साबणचं वाटप, तसेच गावबंदी म्हणून ड्युट्या पण लावलेल्या आहे। या आर्सेनिक अल्बम या मेडिसिनचं नाव आहे आणि हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायचं काम करते, जेणेकरून या आजारापासून नायनाट होतो। या आर्सेनिक अल्बमबद्दल ही काय इपिडेमिकमध्ये ही छान मेडिसिन काम करते। मोस्टली ही जे मेडिसिन ही जर्मन पॅथी आहे, त्यामुळे या मेडिसिनबद्दल तिथं लिहून ठेवलेलं आहे की बा ही मेडिसिन जेव्हा असे भयंकर इपिडेमिक डिसीज जेव्हा फॉर्म होतो, या सगळीकडे पसरतो, अशा वेळेस काम करते। आता या 100 वर्षाला आमच्यासारखे डॉक्टर लोक जेव्हा काम करायला फक्त पुस्तकात वाचलं होतं की ही मेडिसिन अशा प्रकारे काम करते, पण प्रत्यक्षात कोणाला त्याचा आतापर्यंत अनुभव नाही आला ना किंवा कामी नाही पडलं। फक्त हे 100 वर्षात आज फर्स्ट टाईम असं झालं की मेडिसिन वाटण्याचा आपल्याला संधी लाभली। पण ही इथंच नाही, जवळपास 200 कंट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी वाटणं चालू आहे। राज्य जे पूर्ण जगभरात जे कोरोनानं जे थैमान गाठलं आहे, त्याच्याच आपल्या बऱ्याचशा ठिकाणी व मुंबई महानगरपालिका इथून केंद्र सरकारनं व दिल्लीनं सांगितलं आहे की बा ज्या होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या आहे अल्बम 30 याच्यामुळे बा रोगप्रतिकारशक्ती वाढते। तर असं माहिती पडलं तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून समजा एक प्रथम आमचं ग्रामीण एक गाव आहे की आम्ही हा उपक्रम लोकसहभागातून राबवला आहे। त्या गोळ्या आम्ही उपलब्ध करून दिल्या व आज पूर्ण आमच्या 800 कुटुंबाला गावामध्ये वाटलेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी गवळी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्या वाटप करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।